टाकलं आपण ओके, त्यावेळेस नागरला ह्याची सेटिंग तर ओकेच राहते. तरी पण काय करायचं, यावर्षी तुम्ही करून राहिले तर पुढच्या वर्षी नागर काढला पण काम नाही होऊन राहिलं, तसंच प्रॉब्लेम पहिल्यासारखा. याची थ्रेड चेक करून घ्यायची सेम आहे पहिले, ठीक आहे. आता कोणी काय ते गावातला एखादा माणूस काढ्यासारखं तिथं ते पहिले थ्रेड सेम झाले. दुसरी गोष्ट हे जे 2 बार आहे तुमचे हे वाले, हे तिथून बघायचे. ट्रॅक्टर उचल पडते थोडासा, हायड्रॉलिक वरती उचल. आता सरळ आहे का उलटे आहे का तुम्ही पडल, थोडं उचल, बस बस. तिथून आले थोडा वरती घे, वरती बस बस. आता काय दिसतं तुम्हाला स्ट्रेट. आता काय बघायचं तुम्हाला याच्यामध्ये, हा जो बार आहे हा वाला हा सरळ पाहिजे. हा जर वाकडा तिकडा असला तर तुमची एका ठिकाणी माती जास्ती फेकल, एका ठिकाणी कमी फेकल, नाली मारल, चिरोट्या मारल, असा प्रॉब्लेम. आता स्ट्रेट आहे हा. तुम्ही जर का नागर काढला दुसरं काही लावलं तर पुन्हा वाकडा तिकडा हा प्रॉब्लेम येईल. तर पहिले तुम्हाला हे बघणं की हे स्ट्रेट आहे का. हे स्ट्रेट जर असलं तरच त्या गोष्टी होईल. ही एक गोष्ट झाली. मग ॲडजस्टमेंट करायची असेल तर विचारून करू शकता. मग खाली घे, थोडा खाली घे नागर, खाली ठेव खाली. बघा हळूच एकदम वरती उचल, वरती उचल, एकदम हळूच वरती उचल. आता बघा खाली ठेव थोडा. आता हे तिन्ही पॉईंट बघा लागले ना. ते टॉपलिंग जे आहे ते ॲडजस्ट करून घ्यायची. मग तुम्हाला शेतात मागचं पावडर लावायचं का पुढचं पावडर लावायचं तुमचा विषय आहे तो, ठीक आहे. एक वेळेस वरती असून खाली ठेव, तिन्ही उचल, ठीक आहे. थोडं हळू ठेव, खाली ठेव हळू. हे बघा तिन्ही पॉईंट लागले म्हणजेच आपली सेटिंग होते. उलटा कर. आता वरती उचल आणि पलटी मार, वरती उचल, पलटी मार, पलटी मार त्याला. आता हळूच ठेव, खाली ठेव त्याला, हळूहळू हळूहळू ठेव खाली, हळूहळू ठेव खाली. इकडून बघा पॉईंट दाखवायचा, हे बघा इकडून इकडून ठेवा. ठेवा पॉईंट दिसत आहेत तिन्ही लागले. म्हणजे जसा नागर ठेवला तर तिन्ही पॉईंट वरचे लागले पाहिजे वन टाईम. तुमचा एक पॉईंट हा लागला तर तुमची टॉपलिंग ॲडजस्ट करून घ्यायची पहिले. हे सेटिंग आहे. हे जर हे केली एक वेळेस तर तुमचं तिन्ही पावडे साईडनं लागले बाबा. इथूनही साईडनं लागले प्लेन जागी. फायनल सेटिंग करून टाकली. शेतात गेलो मग टॉपलिंग मागची सोडायची, कमी सोडायची, जास्ती सोडायची, हे तुमच्या ह्याच्यावर आहे, ठीक आहे ना. बरोबर. हे एक महत्त्वाचं सेटिंग आहे. आणि तुझे आता हे 2 4 5 चक्कर मारा, ठीक आहे. तुमचं कन्फर्म झालं तर त्याच्यानंतर 2-2 मिनिटात डागा मारून देजा आणि इथं ग्रीस भरायचं, ठीक आहे ना. सरळ राहिली पाहिजे, नाही सरळ नाही पाहिजे, थोडीशी वाकडी असली तर पाहिजे. अवजार आपलं हां हां सरळ एका लाईनमध्ये असायला हवं, पण खाली नाही गेलं पाहिजे. ते सेन्सिंग जे आहे याला सेन्सिंग कसं असतं की समजा आता नगर शेतचं जास्ती कडक आहे तर कडकमध्ये जास्ती कधी कधी ट्रॅक्टर थांबते. तुम्ही हाताला खाली वरती करतो त्याला, तर मग काय करायला लागते तुम्हाला. सेन्सिंग कुठं आहे, याचं वरती सेन्सिंग जास्ती असेल ना, याचं खाली 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 खालच्या ह्याच्यामध्ये टाकायला लागेल तुम्हाला. जास्तीत जर कडक आलं तर जर नागर घुसलात बाबा आता बाहेर निघूनच नाही राहिला. टायर जर तुमचे घासत असेल ना, लोड येत असेल तर अशा वेळेस काय करायचं, तुमचे जे टॉपलिंगचा अँगल आहे तो असा अँगल असायला पाहिजे. असं नाही, असं नाही. असा जर असेल तर काय होईल, ट्रॅक्टरवर लोड येईल, सेन्सिंग होणार नाही आणि काय टायर घासेल. मग तुम्हाला काय वाटेल का नागर जास्त घुसून राहिला. कधी पण टॉपलिंग ही अशी असली पाहिजे, जमिनीत घुसल्यानंतर ती सरळ होते. मग ते तुम्हाला ते तिथं पुश करते. पुश केल्यानंतर काय होते, हे आपोआप वर खाली व्हायला पाहिजे. त्याला म्हणतात ADDC. तुमच्या ट्रॅक्टरवर लिहिलेलं असेल ADDC. त्याला म्हणते ऑटोमॅटिक ड्रॉप अँड डेप्थ कंट्रोल सिस्टम. म्हणजे जमिनीची गहिराई आणि येणारा फोर्स ह्या दोघाला मेंटेन करायचं काम ते करते. म्हणून कधी पण नागरामध्ये सेन्सिंग गरजेचं आहे. पण सेन्सिंगचे 2 प्रकार, एक असते स्लो सेन्सिंग, एक असते फास्ट सेन्सिंग. तर नागरासाठी तुम्हाला स्लो सेन्सिंगची गरज आहे. तुम्ही खाली टाकायचं, ठीक आहे. नाही आता नॉर्मली त्यांनी टाकली आहे ती ओके आहे, ते व्यवस्थित आहे. चेंज ना करू. पण जसं एखादं वावर आलं लस कडक काय झालं ना, नागर घुसला तर वरतीच नाही येऊन राहिला, खाली घेऊन अशा कंडिशन मध्ये तुम्हाला वाटलं ना तर त्याला खाली घेऊन जायचं.
हा. असं कडक आता कसं आहे, एवढे कडक वावर तुमचं तुम्हाला काही दिसत नाही, ठीक आहे ना. एखादं जर वावर कडक आलं आणि तुम्हाला फक्त तिथं त्याला उचलल्याशिवाय जर ते ट्रॅक्टर पुढे जात नाही, अशी कंडिशन वाटतं असं एखादं वावर आहे, तर मग खालच्या यात टाकून तुम्ही त्याला चालू. नांगरटी मारा. ठीक आहे, चला, ओके, धन्यवाद. ही सेटिंग